शुभ दिवस. ब्रेन ट्यूमरसाठी काही वैद्यकीय उपचार याविषयी थोडक्यात माहिती. कुठले उपचार असतात वैद्यकीय? तेव्हा ब्रेन ट्यूमर हा सौम्य आहे का घातक आहे? त्याचा आकार आणि मेंदूचे स्थान म्हणजे ट्यूमर कुठं आहे आणि त्याचा आकार किती आहे यावर अवलंबून असतो. उपचार हा त्यावर अवलंबून असतो. आता उपचाराची पहिली स्टेप म्हणजे शस्त्रक्रिया. ट्यूमर काढून टाकण्यासाठी हा सर्वात सामान्य मार्ग. यामध्ये काय होतं, कवटीचा भाग शस्त्रक्रियेद्वारे, तसेच हा एक उपचार, आणि नाकावाटे शस्त्रक्रिया करतात. कवटीचा भाग काढून आणि दुसरं किंवा नाकावाटे शस्त्रक्रिया केली जाते. ही आधुनिक पद्धत. 2 नंबर रेडिएशन थेरपी. यामध्ये उच्च क्षमतेच्या क्षकिरणांचा वापर केला जातो आणि ट्यूमरच्या पेशी नष्ट केल्या जातात रेडिएशन थेरपीमध्ये. केमोथेरपीमध्ये काय होते? 4 नंबरची उपचार पद्धती म्हणजे केमोथेरपी. यात ट्यूमरच्या पेशी मारण्यासाठी काही औषधांचा वापर केला जातो. काही औषधे वापरली जातात केमोथेरपी उपचार पद्धतीमध्ये. आणि 5 नंबर लक्ष्य थेरपी. यात विशिष्ट औषधे वापरून कर्करोगाच्या पेशीच्या वाढीस कारणीभूत असलेल्या घटकावर हल्लाच केला जातो. तेव्हा ब्रेन ट्यूमरसाठी वैद्यकीय उपचार पद्धतीचा विचार करत असताना शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, नंबर 3 केमोथेरपी आणि लक्षित थेरपी असे एकंदरीत 4 पद्धतीने उपचार केले जातात. तेव्हा रुग्णाची काळजी घेत असताना रुग्णाला आराम मिळावा यासाठी आपण त्यास आहाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तर काय करायचं बघा, प्रोटीनयुक्त आहार, उदाहरणार्थ मासे, अंडी, डाळी खाण्यास देण्यास चांगलं आहे. प्रोटीनयुक्त आहार खायला द्या. आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणारे पदार्थ, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल, ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, असे खाद्यपदार्थ खाण्यास द्या पेशंटला. रुग्णाला हे देणं अत्यंत फायदेशीर ठरते. नंबर 2 ध्यान म्हणजे मेडिटेशन किंवा म्युझिकल थेरपी. ध्यान, म्युझिकल थेरपी व सौम्य व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करायच हवे. अशा रुग्णासाठी मानसिक व्यवस्थापन करण्याची गरज आहे. तेव्हा ध्यान, म्युझिक थेरपी, सौम्य व्यायाम आणि 4 मानसिक ताणाचे व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कसे वाढेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. अशा रुग्णासाठी रोगप्रतिकारक शक्ती कसे वाढेल याच्यावर भर दिला पाहिजे. तेव्हा ब्रेन ट्यूमरसाठी वैद्यकीय उपचार पद्धतीची माहिती घेत असताना 1 नंबर शस्त्रक्रिया, 2 नंबर रेडिएशन थेरपी, 3 नंबर केमोथेरपी, 4 लक्ष्य थेरपी, लक्षित थेरपी या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पण आपण रुग्णाची काळजी घेत असताना काय करता, रुग्णाला प्रोटीनयुक्त आहार
खाण्यास द्या. रुग्णाला आराम जास्तीत जास्त मिळाला पाहिजे. तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणारे पदार्थ खाण्यास देण्यास काही हरकत नाही. हे चांगले आहे. तसेच ध्यान, मेडिटेशन, संगीत चिकित्सा, म्युझिक थेरपी आणि सौम्य व्यायाम हा महत्त्वाचा ठरतो. आणि तसे एक मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याच्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर वाटल्यास एक लाईक जरूर करा. कमेंट्स करत राहा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.